1922 या वर्षी जन्माला आलेल्या 3 व्यक्ती भविष्यकाळात साधना साप्ताहिकाच्या संपादक झाल्या. एक वसंत बापट, दुसरे ग.प्र. प्रधान आणि तिसरे यदुनाथ थत्ते. त्यामुळे 2021-22 हे या तिघांचंही जन्मशताब्दी वर्ष आहे. वसंत बापटांचं जन्मशताब्दी वर्ष महिनाभरापूर्वी म्हणजे 25 जुलैला सुरू झालं. ग.प्र. प्रधान यांचं जन्मशताब्दी वर्ष 26 ऑगस्टला सुरू होते आणि यदुनाथ थत्ते यांचं जन्मशताब्दी वर्ष 5 ऑक्टोबरला सुरू होते. या तिघांच्याही संदर्भात साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन आणि एकूणच साधना ट्रस्ट त्या अंतर्गत येणारे सर्व विभाग, कर्तव्य साधना ही डिजिटल पोर्टलसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवणार आहे. वसंत बापटांच्या संदर्भात महिनाभरापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याबाबतचे काही तपशील दिलेले आहेत. आज ग.प्र. प्रधान यांच्याविषयी आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने साधना जे काही करण्याचं नियोजन करतंय त्या संदर्भात थोडक्यात माहिती देणं आवश्यक वाटतं. 26 ऑगस्ट 1922 ते 29 मे 2010 असं 88 वर्षांचं आयुष्य ग.प्र. प्रधान यांना लाभलं. साधारणतः 60 वर्ष हा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा काळ म्हणता येईल. वयाच्या 20च्या टप्प्यावर म्हणजे 1942 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना प्रधान सरांनी चले जाव आंदोलनामध्ये सहभाग घेतला, भूमिगत झाले आणि त्यानंतर काही काळ तुरुंगवास भोगला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी M.A. इंग्रजी पूर्ण केलं आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक झाले. पुढील जवळपास 20 वर्ष प्रधान सरांनी इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक म्हणून चांगलीच ख्याती मिळवली. दरम्यानच्या काळात राष्ट्रसेवा दलाचे बौद्धिक विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. साधारणतः वयाच्या 45च्या टप्प्यावर प्रधान सरांनी प्राध्यापक हा पेशा सोडला आणि पूर्ण वेळ राजकारण करायचं ठरवलं. समाजवादी पक्षाशी त्यांचा संबंध पूर्वीपासून होताच, मात्र प्राध्यापकी सोडल्यानंतर पूर्ण वेळ ते समाजवादी पक्षात सक्रिय झाले आणि पुढील 18 वर्ष ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यातली 2 वर्ष तर ते विरोधी पक्षनेते सुद्धा होते विधान परिषदेतले. तिथे साधारणतः 2-1 दशकाचा कालखंड राजकारणातला व्यतीत केल्यावर तिथून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि मग पुढील जवळपास 1.5 दशक 14 वर्ष ते साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. आणि ते संपल्यानंतर मात्र प्रधान सरांनी एकूण सार्वजनिक जीवनातलं सक्रिय असणं हे रूढ अर्थाने बंद केलं. वाचन, लेखन, सभा समारंभांना उपस्थिती लावणं अशा प्रकारचं मात्र पुढील साधारणतः 10 ते 15 वर्षांचं आयुष्य त्यांचं गेलं. हा संपूर्ण काळ प्रधान सरांच्या सार्वजनिक जीवनाचा पाहिला तर असं लक्षात येतं की ते स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या 20 मध्ये उतरले. त्याची अनेक वेगवेगळी कारणं होती, परंतु एक प्रमुख कारण वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्या यांचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. ध्येयवादी तारुण्य असं त्यांच्याबद्दलचं आपल्याला वर्णन करता येईल. त्यानंतर काँग्रेसच्या अंतर्गतच एक समाजवादी पक्ष ज्या प्रकारच्या नैतिकतेवर राजकारणाची उभारणी करू पाहत होता, ज्या प्रकारच्या शोषणाच्या विरोधात, धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने, वैरभावाच्या विरोधात ते सगळं राजकारण करण्याच्या संदर्भात साने गुरुजी, त्यावेळचे समाजवादी पक्षाचे वेगवेगळे नेते यांच्याबरोबर प्रधान सर राहिले. प्रधान सरांनी आपल्या 2 राजकीय गुरूंचा उल्लेख सातत्याने केलेला आहे. त्यामध्ये S.M. जोशी आणि नानासाहेब गोरे. S.M. जोशींचा उल्लेख संघटक म्हणून, एक पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणून, आणि नानासाहेबांचा उल्लेख एक कठोर किंवा बुद्धिवादी नेता म्हणून, विचारवंत म्हणून केला जातो. मला असं दिसतं की नानासाहेब आणि S.M. या दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा संगम
बऱ्यापैकी प्रमाणात हा प्रधान सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला होता. प्रधान सरांनी विधान परिषदेमध्ये जे काम केलं त्याचे जर सगळे तपशील पाहिले आणि त्यांच्या आत्मकथनात माझी वाटचाल या पुस्तकात त्यांनी जे लिहिलंय ते पाहिलं तर असं लक्षात येतं की विधान परिषदेमध्ये काम करताना त्यांनी सतत तळागाळातले आणि आडबाजूचे प्रश्न विधान परिषदेमध्ये लावून धरले आणि म्हणून प्रधान सर भाषणाला उभे राहिले तर गडबड गोंधळ होण्याचे प्रसंग अपवादात्मकच होते असं त्यावेळच्या आठवणी सांगणारे लोक म्हणतात आणि प्रधान सरांनीही तशाच प्रकारचं लेखन केलेलं आहे आणि त्याला दुजोरा दिलेला आहे. प्रधानांचं आणखी एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ते मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषेमध्ये लेखन करणारे प्रॉलिफिक रायटर म्हणावं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आश्चर्य वाटेल, प्रधानांनी वयाच्या 35च्या आत जे पहिलं एक मोठं पुस्तक लिहायला घेतलं ते होतं लोकमान्य टिळक अ बायोग्राफी. वयाच्या 33-34व्या वर्षी प्रधान आणि त्यांचे दुसरे एक मित्र प्राध्यापक के भागवत, दोघंही इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, या दोघांनी टिळक चरित्र लिहायला घेतलं आणि त्याचं कारण असं घडलं की 1956ला लोकमान्य टिळकांची जन्मशताब्दी येत होती आणि तोपर्यंत टिळकांची चरित्र बरीच आलेली होती. मात्र वेगळं विश्लेषणात्मक चिकित्सक वेगळ्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं चरित्र लिहिण्याचा संकल्प त्या दोघांनी केला. भरपूर अभ्यास केला. आचार्य जावडेकर यांच्यासारखे विचारवंत विद्वान यांच्या घरी ते काही काळ गेले, तिथे थांबले, त्यांच्याशी संवाद केला आणि त्यातून ते पुस्तक लिहिलं. नेमकं ते पुस्तक लिहून पूर्ण झालं आणि त्याचवेळी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने लोकमान्य टिळक यांच्यावरील चरित्र ग्रंथांची एक स्पर्धा घोषित केली. त्या स्पर्धेसाठी त्यांनी ते पुस्तक पाठवलं आणि त्यावेळी 3 पुस्तकांना पहिल्या क्रमांकाचं 10,000 रुपयांचं पारितोषिक विभागून देण्यात आलं. त्यातलं एक शील करंदीकर आणि त्र्यवी पर्वते या दोघांचे 2 मराठीतली पुस्तकं होती आणि के भागवत व ग प्रधान यांचं इंग्रजीतलं पुस्तक होतं. 600 पानापेक्षा जास्त मोठं असं ते पुस्तक त्या 2 प्राध्यापकांनी वयाच्या 35च्या आत त्यावेळी लिहिलं आणि अखिल भारतीय स्तरावर त्याचा उल्लेख केला गेला, गौरव केला गेला. हे लक्षात घेतलं तर प्रधानांची गुणवत्ता काय पातळीची असली पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. त्याच पुस्तकाला त्यावेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली होती. ते पुस्तक जयको पब्लिशिंग हाऊस यांनी दिल्लीच्या प्रकाशन संस्थेने ते प्रसिद्ध केलं आणि दीर्घकाळ ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट होतं. प्रधान सरांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय आणि लोकमान्य टिळकांचं मृत्यू शताब्दी वर्ष संपतंय. या पार्श्वभूमीवर नुकतंच त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद अवधूत डोंगरे यांच्याकडून करून आम्ही घेतला आणि साधना प्रकाशनाच्या वतीने ते प्रसिद्ध झालेलं आहे. प्रधान सरांच्या लेखनातली बरीच वेगवेगळी वैशिष्ट्य सांगता येतील. मात्र आणखी 2 पुस्तकं साधनाकडून उद्याच्या 26 ऑगस्टला नव्या आवृत्त्या येत आहेत. त्यामधलं एक त्यांचं माझी वाटचाल, प्रांजळ आत्मनिवेदनाचा उत्कृष्ट नमुना काय असू शकतो ते आपल्याला माझी वाटचाल हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं. आत्मकथन आहे. त्याचाच त्यांनी पर्स्यूट ऑफ आयडियल्स म्हणजे आदर्शांचा पाठपुरावा असा इंग्रजी अनुवादही केलेला आहे. तर प्रधानांचं ते पुस्तक वाचलं तर प्रधानांचं व्यक्तिमत्व, नैतिकता, चारित्र्य आणि पारदर्शकता याचा कसा अनोखा संगम होता याचं दर्शन आपल्याला त्यामध्ये घडतं. प्रधानांची 3 पुस्तकं आम्ही लवकरच करणार आहोत. त्यामध्ये त्यांची प्रवास वर्णन आहेत असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यातही 2 पुस्तकं तर अधिक महत्त्वाची आहेत. एक आहे हाजीपीर. 1965ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. त्यावेळी पाकिस्तानच्या सीमारेषेवर जाऊन त्या युद्धरेषेवर काही काळ राहून सैनिकांच्या बरोबर संवाद करून त्यांनी ते हाजीपीर नावाचं पुस्तक लिहिलं. आणि दुसरं 1971च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी सोनार बांगला हे प्रवास वर्णन त्यांनी त्याच पद्धतीने युद्धरेषेवर जाऊन लिहिलं. आता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येतोय, किंबहुना तो सुरू झालाय. अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालंय, पुढच्या 15 ऑगस्टला संपेल.
प्रधानांनीच जवळपास 35-40 वर्षापूर्वी स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती उद्याच्या 26 ऑगस्टला येते आणि ज्या प्रवास वर्णनांचा उल्लेख केला, सोनार बांगला आणि हाजीपीर, ही मात्र आम्ही दिवाळीच्या नंतर प्रकाशित करणार आहोत. या पलीकडे प्रधानांनी अनेक लहान लहान काही पुस्तकं लिहिलीत. त्यातली काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या येतील. भाकरी आणि स्वातंत्र्य या शीर्षकाचं त्यांनी एक रूपांतरित स्वरूपाचं पुस्तक लिहिलं आहे, इंग्रजी पुस्तकावर आधारित. त्याचाही नवी आवृत्ती त्याची ही दिवाळीनंतरच्या काळात येणार आहे. प्रधानांच्या संदर्भात त्यांचा रिलेव्हन्स काय, त्यांचा संदर्भ काय, त्यांचं स्मरण त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात का करायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे. ते असं की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, साहित्यामध्ये अशाही प्रकारची माणसं होती जी इतकी व्हर्सेटाईल होती, जी इतकी पारदर्शक होती, साधेपणातही ज्यांचं सौंदर्य ठळकपणे दिसून येत होतं, ज्यांच्याकडे वैचारिक श्रीमंती खूप जास्त होती. असं सगळं बघायचं असेल तर प्रधानांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य हे आपल्याला फार उपयुक्त ठरणार आहे. सध्या कोरोनाचा कालखंड आहे, त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी वेगवेगळ्या मर्यादा आहेत. मात्र प्रधान सरांचं सर्वोत्तम पुस्तक जे मानलं जातं, मला स्वतःला पण जे वाटतं आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकही त्याला संमती देतील, ते म्हणजे साता उत्तराची कहाणी. 1940 ते 1980 या काळात या देशामध्ये जे वेगवेगळे राजकीय प्रवाह उदयाला आले, त्या राजकीय प्रवाहाची ओळख करून देणारं, किंबहुना त्या 40 वर्षांच्या काळात त्या राजकीय प्रवाहांनी देशातील आणि जगातील वेगवेगळ्या प्रमुख घटना घडामोडींना कसा प्रतिसाद दिला, हे सांगणारं ते पुस्तक आहे. आणि 7 वेगवेगळ्या विचार प्रवाहाच्या मधल्या 7 प्रामाणिक आणि ध्येयवादी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून प्रधान सरांनी ते राजकीय बखर या स्वरूपाचं ते पुस्तक लिहिलंय. राजकीय बखर असा शब्द वापरला की थोडंसं अवमूल्यन झाल्यासारखं वाटतं. म्हणून हे सांगितलं पाहिजे की 40 ते 80 या 40 वर्षातील या देशातील राजकारण आणि समाजकारण आणि वेगवेगळे राजकीय प्रवाह हे जर समजून घ्यायचे असतील तर साता उत्तराची कहाणी इतकं उत्तम दर्जाचं पुस्तक मराठी तर सोडाच, भारतातील अन्य भाषांच्या मध्ये आणि इंग्रजीमध्येही उपलब्ध असण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे साता उत्तराची कहाणीवर या आगामी वर्षभरात एक दिवसभराचं चर्चासत्र आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे. पूर्वार्ध त्या चर्चासत्राचा असा असेल की त्या 7 राजकीय विचार प्रवाहांची चर्चा आणि चिकित्सा ही आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये करायची. त्यातले काही विचार प्रवाह नामशेष झाले किंवा कालबाह्य झाले, काही आजही आहेत मात्र वेगळ्या स्वरूपात. त्याचबरोबर 1980 नंतर काही वेगळे राजकीय प्रवाह उदयाला आले आणि ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आता काम करतायत. त्यामुळे त्या चर्चासत्रामध्ये पूर्वार्धामध्ये त्या 7 राजकीय प्रवाहांची चर्चा होईल आणि उत्तरार्धामध्ये त्या 7 पैकी जे प्रवाह आज जिवंत आहेत आणि आणखी काही नवे प्रवाह 1980 नंतर उदयाला आलेत, अशा वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांच्यावर ती संख्या 8 होईल, 10 होईल किंवा कदाचित कमी होईल, त्यावरची पण चर्चा होणार आहे. आणि मला असं वाटतं की प्रधान सरांना अशा प्रकारची चर्चा चिकित्सा ही विशेष आवडली असती. त्यामुळे त्या प्रकारच्या कार्यक्रमाचं एक नियोजन होईल. त्या पलीकडे काही व्याख्यानं, चर्चासत्र, परिसंवाद, आणखी काही पुस्तकं, प्रधान सरांचं असंग्रहित काही लेखन आहे ते पुन्हा एकदा एकत्रित करणं, प्रधान सरांनी साधना साप्ताहिकातून लिहिलेले काही संपादकीय लेख असतील त्याचा आज रिलेव्हन्स आहेत अशा काही लेखांचा एक संग्रह, असं बरंचसं विचाराधीन आहे. आता जन्मशताब्दी वर्षाचा हा प्रारंभ आहे. वर्षभरात आणखी जे काही पुढे घडेल त्या संदर्भातली निवेदनं साधना साप्ताहिक आणि कर्तव्य या दोन्हीच्याही माध्यमातून आम्ही अधूनमधून देत राहू. या निमित्ताने वाचकांना, श्रोत्यांना अशी विनंती आहे की त्यांच्या काही सूचना असतील, काही तक्रारी असतील, तर अपेक्षा असतील तर त्या आम्हाला जरूर कळवाव्यात. त्याचं आम्ही स्वागत करू आणि आवश्यक ते बदल त्याप्रमाणे करू. धन्यवाद.